Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आम्ही 4-5 वाजेपर्यंत वाट पाहू तर रामगिरीला जेवण करायला जाऊ मुख्यमंत्र्यांच्या घरी. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यावर कर्ज माफी करू, पण शब्द पाळावा म्हणून आता ते वेळ आली नाही म्हणतात. आता अधिक काय वेळ आली पाहिजे. रोज 12-13 आत्महत्या होतात. तुला माहिती आहे महाराष्ट्राची सीता वाहून गेला ते तर पुरे खतमच झाले आणि फुलं पीक हाती आलं त्याचे भाव भेटले नाही. दोनही ऐकून मेला ना शेतकरी. कुठं जिवंत आहे सांगा ना. पुरा करण्यासाठी आणि रामगिरीवरती बैठक करणार आहे. आज मात्र एक माहिती आपल्या समोर आलेली आहे की तुमच्यासोबत बैठक होणार काय मागण्या होत्या आणि कुठून निघाले आणि आम्ही अमरावतीहून निघालेलो आहोत. कुकरची आहे, नवऱ्याची आहे, सगळेजण आता राजूजी शेट्टी साहेब असेल, प्रकाशजी पोरे असेल, तिकडे विजयजी जोंगे असणार, सगळे लोक येणार आहे. आणि आम्ही 4-5 वाजेपर्यंत वाट पाहू तर रामगिरीला जेवण करायला जाऊ मुख्यमंत्र्यांच्या घरी. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यावर कर्ज माफी करू, पण शब्द पाळावा म्हणून आता ते वेळ आली नाही म्हणतात. आता अधिक काय वेळ आली पाहिजे. रोज 12-13 आत्महत्या होतात. तुला माहिती आहे महाराष्ट्राची सीता वाहून गेला ते तर पुरे खतमच झाले आणि फुलं पीक हाती आलं त्याचे भाव भेटले नाही. दोनही ऐकून मेला ना शेतकरी. कुठं जिवंत आहे सांगा ना. या रॅलीला बच्चूभाऊंच्या आंदोलनाला आमच्या सर्व शेतकऱ्यांचं समर्थन आहे आणि बच्चूभाऊंच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाने त्वरित मान्य केल्या पाहिजे. अन्यथा या महाराष्ट्रात जन आंदोलन प्रत्येक जागी जागा होईल. पुरं महाराष्ट्र जाम होईल. आम्ही सर्व लोक बच्चूभाऊ यांच्या पाठीशी आहे आणि बच्चूभाऊ ते सर्व आमच्या शेतकऱ्यांसाठी लढून राहिले. म्हणून आम्ही सुद्धा आता इथून नागपूरला रवाना होणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. काय बच्चूभाऊच्या नेतृत्वात जो शेतकरी आंदोलन चालू आहे, सातबारा कोरा झाल्याशिवाय आणि सोयाबीनला 7,000 रुपये हमीभाव मिळाल्याशिवाय, कापसाला 10,000 रुपये हमीभाव मिळाल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाही. याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्रात होणार आणि प्रत्येक भाजपच्या नेत्याला रस्त्यावर फिरू देणार नाही हे सगळ्या शेतकऱ्यांनी आज ठरवलेलं आहे. आणि याच्यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन आम्ही सगळ्या मोठ्या संख्येने नागपूरला जाण्याच्या तयारीत. पूर्ण पाठिंबा हा शेतकऱ्यांचा बच्चूभाऊंना आहे. आम्ही सर्व कास्तकार लोक बच्चूभाऊच्या सोबत आहोत. यापर्यंत कापसाला सोयाबीनला हमीभाव भेटत नाही तोपर्यंत आम्ही नागपूर सोडणार नाही. जागोजागी रस्ते जाम करू, जागोजागी ट्रॉफिक जाम करू आणि सरकारला दाखवून देऊ की कास्तकाराची की काय असेल. नक्कीच काय सरकारच्या कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी पडू नये. बच्चूभाऊंना आमचं एवढंच आहे, जे बी करायचं आहे जे ऑन दी स्पॉट ते सोबत येऊन मंचावर येऊन सर्व मागण्या ज्या मान्य करून घ्यावे एवढीच आमची बच्चूभाऊंना विनंती आहे. कोणाच्याही याच्यामध्ये जाऊन शब्दवालीमध्ये जाऊन की कोणीही हा निर्णय बदलू नये. आम्ही बच्चू कडू साहेबसोबत सतत राहणार. नक्कीच शेतकरी आता बच्चू कडू सोबत असल्याचं सांगतात आणि निर्णय फक्त आश्वासनं अंमलात आणल्या पाहिजे. अशा पद्धतीने बोलणी करा आणि तो निर्णय लागू करून द्या अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. सुरेंद्र आमटेके, मुंबई.